सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 9195 जागांसाठी वॅकन्सी निघाली होती। महाराष्ट्रासाठी सुद्धा जागा होत्या त्यामध्ये आणि फॉर्म भरणे 19 मेला या ठिकाणी फॉर्म भरणे पूर्णपणे झालेले आहे, एक लक्षात ठेवा। आणि 19 मे पासून या ठिकाणी फॉर्म भरण्यात आले आणि 21 तारखेपर्यंत त्यांनी एडिटिंग करण्यासाठी मुदत त्या ठिकाणी वाढवली होती, एक लक्षात ठेवा। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन तर या ठिकाणी ग्राउंड केव्हा होणार आहे, त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन तर या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये आपल्याला ट्रेड टेस्ट आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी द्यावं लागणार आहे, कारण की यामध्ये विविध काही पदे या ठिकाणी जसं या ठिकाणी सफाई कर्मचारी झालं, वॉटर करियर झालं, त्याचबरोबर कुक झालं, त्याचबरोबर माली झालं, धोबी झालं, मोची झालं, त्याचबरोबर ड्रायव्हर झालं, बिगुलर झालं, ब्रास बँड झालं, तर असे विविध काही जे विद्यार्थी मिळवणं पदांसाठी ही सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा। तर या ठिकाणी आपलं ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे, कधीपर्यंत होणार आहे, त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा कडा या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। महाराष्ट्राचा कडा कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि कोणकोणत्या ट्रेडमध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, कशा प्रकारे ट्रेड टेस्ट असणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि महाराष्ट्रामधून किती फॉर्म आले याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये कोणत्या पदामध्ये फॉर्म भरला आणि तुमची कॅटेगरी त्या ठिकाणी लिहा, म्हणजे तुम्ही सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला की वॉटर करिअरमध्ये भरलाय की बिगुलरमध्ये भरलाय की ब्रास बँडमध्ये भरलाय की पाईप बँडमध्ये भरलाय की मालीमध्ये भरलाय की मोचीमध्ये भरलाय की त्याचबरोबर या ठिकाणी ड्रायव्हरमध्ये भरलाय की त्याचबरोबर कुकमध्ये भरला, वॉटर करिअर, सफाई कर्मचारी, त्याचबरोबर धोबी, माली, त्याचबरोबर मोची, तर कोणत्या पदामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे हे या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की महाराष्ट्रामधून कोणत्या कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त कोणत्या पदासाठी या ठिकाणी जास्त कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म आलेले आहे, हा काही अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये जर आपण पाहिलं तर मागीलची जी भरती ही 2023ला लास्ट भरती आली होती, एक लक्षात ठेवा। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही जी भरती आहे हे दर 3 वर्षाने या ठिकाणी येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। दर 3 वर्षाने ही वॅकन्सी या ठिकाणी निघते, एक लक्षात ठेवा। लास्ट 2023ला आली होती, त्यावेळेस महाराष्ट्रामधून जास्त फॉर्म आले होते, एक लक्षात ठेवा। आणि यावर्षी जर आपण पाहिलं महाराष्ट्रातून खूप कमी या ठिकाणी फॉर्म आलेले आहे, म्हणजे 40,000च्या खाली सुद्धा या ठिकाणी फॉर्म तुम्हाला म्हणता येणार आहे, एवढं कमी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये यावर्षी फॉर्म आले आणि त्याचं कारण पण तसंच आहे। याच्या अगोदर ही जी भरती आहे लास्ट भरती 2016ला आली होती, 2016 नंतर 2019ला हे निघत होती सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती, पण 2019 मध्ये लॉकडाऊन आलं। लॉकडाऊन आल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षे ही भरती निघाली, डायरेक्ट 2023ला निघाली, म्हणजे बघा या ठिकाणी 2016 पासून 6 वर्षे ही वॅकन्सी या ठिकाणी निघाली नव्हती। त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा या भरतीसाठी 2023ला ही भरती काढली होती। तर महाराष्ट्रातून ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढलं होतं त्यांच्यासाठी एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट यामध्ये देण्यात आली होती, त्यामुळे कॉम्पिटिशन जास्त होती, एक लक्षात ठेवा 2023ला। आणि त्याचबरोबर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर त्यावेळेस जे विद्यार्थी मिळवणं महाराष्ट्राचा जो कडा आहे खूप कमी या ठिकाणी लागला होता, एक लक्षात ठेवा। फक्त 30, 40, 50च्या आसपास विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं SC, OBC, EWS ह्या कॅटेगरीच्या, ठीक आहे, महिला उमेदवार म्हणा किंवा पुरुष उमेदवार म्हणा। आणि त्यावेळेस फॉर्मसुद्धा अक्षरशः कमी फॉर्म महाराष्ट्रामधून आले होते, ठीक आहे। तर आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपल्याला या ठिकाणी आपलं जे या ठिकाणी आहे तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी काय ठेवण्यात आलं आहे, ग्राउंड ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे आणखीन कॉम्पिटिशन कमी होणार आहे, कारण की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला राहते ते विद्यार्थी ग्राउंडमध्ये कट्टे, एक लक्षात ठेवा, कारण की यामध्ये ग्राउंडही तसं आहे। कोणकोणते असे पद आहे यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटामध्ये, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी आहे 1600 मीटर रनिंग 8 मिनिटामध्ये, 8.5 मिनिटामध्ये। आणि काही काही पद यामध्ये आहे की 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांना 10 मिनिटासाठी टाईम आहे, 800 मीटर रनिंग 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना काही काही पदामध्ये 12 मिनिटामध्ये सुद्धा आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे ग्राउंड आहे, तर ग्राउंडमध्ये सुद्धा काही विद्यार्थी यामध्ये कटणार आहे। आणि त्याचबरोबर पेपरमध्ये त्यांनी काय दिलं आहे
यावर्षी निगेटिव्ह मार्किंग आहे. 2023ला निगेटिव्ह मार्किंग नव्हती, पण यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आलेली आहे. लक्षात ठेवा 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आलेली आहे. 4 तर आपण प्रश्न चुकवले, एक जो काही प्रश्न असणार आहे तो मायनस होणार आहे. ठीक आहे. तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर बा जे चालकचं पद आहे त्यामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे? वाहन चालवण्याचा व्यवसायाचे ज्ञान, हलके आणि अवजड वाहन हाताळणे, चालवणे आणि पार्किंग आणि देखभाल करणे हे ट्रेड टेस्टमध्ये करावं लागणार आहे. मोटर मेकॅनिकलमध्ये ऑटोमोबाईल फिटर, मोटर मेकॅनिकल व्यवसायाचे ज्ञान, अवजारे हाताळणे इत्यादी. आणि बिगुलरमध्ये बिगुल वाजवून दाखवावं लागणार आहे, हाताळणे आणि त्याची देखभाल करणे. आणि शिंपी पदामध्ये व्यक्तीचे मापे घेणे, टेरी, कॉटन, गणवेश, नागरी कपड्यांची कापणी, शिवणकाम, गरम कपडे, गणवेशाची कापणी, शिवणकाम इत्यादी. आणि मोचीमध्ये आपल्या कामाचे ज्ञान असणे, बूट पॉलिश करणे, अवजारे हाताळणे, त्याचबरोबर चामडे कापणे, त्याचबरोबर बुटांची दुरुस्ती व शिलाई करणे, नवीन बूट बनवणे. आणि सुतारमध्ये अवजारे हाताळणे, लाकूड कापणे, साहित्याची जुळवणी, त्याचबरोबर पॉलिशिंग आणि फिनिशिंग करणे, दरवाजे व खिडक्या बसवण्याचे, खिडक्यांवर काचा लावण्याचे ज्ञान, लाकडी पेट्या, रॅक आणि लाकडी ट्रस बनवण्यास सक्षम. त्याचबरोबर चित्रकार पदामध्ये रंग, पेंट्स, शेड्स, साइन बोर्ड, पेंटिंग, त्याचबरोबर पेंटिंग आणि ड्रॉइंग, मोटार वाहनांचे स्प्रे पेंटिंग इत्यादी ज्ञान, वेगवेगळे पेंट्स, डिस्टेपरिंग मिसळून रंगसंगती तयार करण्याचे ज्ञान, बॅनर आणि बोर्डवर सबुकपणे अक्षरे लिहिण्याची क्षमता, लाकूड पेंटिंग आणि CGL शीट पेंटिंगसाठी लागणारे पेंट्स प्रमाण काढण्याची क्षमता. आणि माळीमध्ये कोणतं काम करावं लागणार आहे? आपल्याला वृक्षारोपणाचे ज्ञान, रोपांची निगा, बियाणे व त्यांची हंगाम खते आणि सेंद्रिय खते यांचे ज्ञान. आणि ब्रास बँडमध्ये ब्रास बँड वाद्य वाजवणे, पाईप बँडमध्ये पाईप बँड वाजवणे. आणि कुकमध्ये 100 माणसांसाठी चपाती व भात, भाजी, डाळ, सांबार, इडली इत्यादी बनवणे, मांस, मासे, अंडी, खीर इत्यादी बनवणे. आणि जलवाहकमध्ये म्हणजे वॉटर करिअरमध्ये भांडी धुणे, सुमारे 100 माणसांसाठी चपात्या बनवण्यासाठी पीठ मिळणे आणि भाजी चिरणे इत्यादी. आणि त्याचबरोबर जे काही या ठिकाणी महिला नावी आहे, महिला नावीमध्ये नाविकासाठी पुरुषांचे अवजारे हाताळणे, केस कापणे आणि दाढी करणे. आणि महिला वेशभूषा करासाठी महिलांचे अवजारे हाताळणे, केस कापणे हे काही काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि धुणेवालामध्ये धुणेवाला जे पद आहे तर स्त्रीसाठी आहे, तर स्त्री आणि पुरुषांसाठी तर कपडे धुणे, खाकी, सुती, गणवेश, लोकरे आणि TC गणवेशाला इस्त्री करणे. त्याचबरोबर सफाई कर्मचारीमध्ये काम कोणतं करावं लागणार आहे? तर फरशी, मोकळी जागा झाडणे आणि शौचालय, स्नानगृह इत्यादींची स्वच्छता करणे. आणि जे पाणी अर्थ पद आहे त्यामध्ये गवंडी कामाचे ज्ञान, अवजारे हाताळणे, सिमेंट मिसळणे, विशिष्ट बांधकामासाठी भिंतीचे खांबांचे क्षेत्रफळ मोजणे. तर हे काही आपल्याला ट्रेड टेस्टमध्ये हे काही आपलं या ठिकाणी होणार आहे. आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड कधी होणार आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापासून आपली जी तयारी आहे हे चालू ठेवा, प्रॅक्टिस चालू ठेवा. पावसाळा लागलेला आहे. CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं जे ग्राउंड आहे हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आपली जी तयारी हे चालू ठेवा, कारण की CRPFचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो सोमवार या ठिकाणी CRPFला SSC GDचे ग्राउंडसुद्धा घ्यायचे. SSC GDची सुद्धा भरती ते पेंडिंगला एक लक्षात ठेवा. त्यामुळे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे जे ग्राउंड आहे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे लक्षात ठेवा. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. कडापसुद्धा महाराष्ट्राचा 100 पैकी 30, 40, 50च्या आसपास लागणार आहे. 2023ला एवढा गेला होता आणि यावर्षीसुद्धा एवढा काही कडाप आपल्याला काही पदामध्ये पाहायला भेटणार आहे 30, 40, 50च्या आसपास. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या दिवशी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.